महाभारतातला एक प्रसंग आहे। जेव्हा अर्जुन अस्वस्थ होता तेव्हा तो श्रीकृष्णाकडे गेला आणि जाऊन म्हणाला, हे माधवा, मी युद्धाची नवीन नवीन कौशल्ये दररोज शिकत आहे, पण माझ्या मनाला एक अशांतता आहे। मी इतका जगातला फार मोठा योद्धा आहे तरी एक वेगळी बेचैनी माझ्या मनात दररोज असते। मला असा काहीतरी संदेश सांग, जो संदेश मी माझ्या शयन कक्षामध्ये म्हणजे बेडरूममध्ये लिहून ठेवेन आणि तो वाचल्यावर दररोज माझं मन स्थिर होईल। श्रीकृष्ण साक्षात भगवान ते थोडा वेळ पार्थ म्हणजे अर्जुनाकडे पाहिले त्यांनी आणि त्याला हसून म्हणाले, जा आणि लिहून ठेव, ही वेळही निघून जाईल, ही वेळही निघून जाईल। अर्जुन थोडासा इगोइस्टिक होता, त्याला राग आला। तो म्हणाला, श्रीकृष्ण भगवान, तुमच्याकडे अनेक लोक मार्गदर्शनासाठी येतात आणि तुम्ही त्यांना मोठमोठे श्लोक सांगता, मोठमोठं मार्गदर्शन करता, आणि मी तुमचा एवढा जवळचा मित्र, तुमचा भाऊ, तुमचा पार्थ सखा, आणि तुम्ही मला फक्त एक वाक्य सांगितलं, ही वेळही निघून जाईल। तेव्हा भगवान श्रीकृष्णाने एक स्मितहास्य केले आणि त्याला सांगितले, अर्जुना, तू जगात फार मोठा योद्धा आहेस, जगात तुझी बरोबरी करणारा आज कोणीच नाहीये। तू जिथं जिथं ज्या ज्या युद्धात जाशील तिथले तिथले राजा तुझ्या समोर शस्त्र टाकून देतील, त्या दिवशी तुला गर्व होईल, अभिमान होईल आणि तुला वाटू लागेल की हे जग, या जगावर मी राज्य करू शकतो। त्या दिवशी तू घरी ये आणि ते वाक्य वाच, ही वेळही निघून जाईल। त्याचप्रमाणे काही दिवशी तुला अगदी तुटपुंजा शत्रूच्या समोर आपलं शस्त्र टाकावं लागेल, माघार घ्यावी लागेल, अपयश येईल, तू खचून जाशील, तुला वाटू लागेल मी शस्त्रांचा त्याग करावा, हिमालयात जावं। त्यावेळी जेव्हा तू निराश होशील त्यावेळी तू हे वाक्य येऊन वाच, ही वेळही निघून जाईल। मित्रांनो, गोष्ट महाभारतातली आहे पण आजच्या भारतासाठी देखील फार उपयुक्त आहे। काही विद्यार्थी मी पाहतो की आमच्याकडे तयारीसाठी येतात, 10वी मध्ये प्रचंड गुण त्यांना मिळालेले असतात, खूप कॉन्फिडंट असतात, 11वीच्या सुद्धा 1-2 परीक्षांमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स असतो, परंतु त्यावेळेस त्यांना वाटायला लागतं की ह्या 2 वर्ष मेहनत करण्याची मला गरज नाही आणि आता मी इथून पुढे जो अभ्यास चालू आहे तसाच चालू ठेवला तरी मी जेई किंवा नीट आरामात क्रॅक करू शकतो। त्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे, लक्षात ठेवा, ही वेळही निघून जाईल। त्यामुळे एखाद्या टेस्टमध्ये तुम्हाला खूप जास्त मार्क मिळाले म्हणून हुरळून जाऊ नका। काही विद्यार्थी आमच्याकडे येतात, 10वी मध्ये सरासरीपेक्षा चांगले गुण असतात, पण पहिल्या 1-2 महिन्यात आमचे शिक्षक जेव्हा कठीण गोष्टी त्यांना शिकवायला चालू करतात तेव्हा थोडेसे निराश होतात, थोडेसे गोंधळतात, त्यांना असं वाटतं की आता हे सगळं सोडून दिलं पाहिजे। तर त्या विद्यार्थ्यांसाठी पण माझं सांगणं राहील की लक्षात ठेवा, ही वेळही निघून जाईल। मित्रांनो, यशामध्ये जो विद्यार्थी हुरळून जात नाही किंवा अपयशाने जो विद्यार्थी खचून जात नाही तोच खरा विद्यार्थी, कारण प्रत्येक मनुष्य हा आयुष्याच्या शेवटापर्यंत विद्यार्थी असणं गरजेचं आहे आणि त्याने कायम लक्षात ठेवलं पाहिजे, ही वेळही निघून जाईल। धन्यवाद।